माझं नाव देविदास चंद्रकांत बितवार। आज जागतिक दिन गाढव या संस्थेने सगळ्याच्या संस्थेने साजरी करण्यात आला आहे आणि तरी आम्हाला कशा पद्धतीने उन्हाच्या पारी गाढवला सावलीला बांधायचा आहे, कशा पद्धतीने गाढवला पाणी पाजायचं आहे, थंड हौद म्हणजे पाणी पाजून सावलीला बांधायचं आहे आणि सगळ्याच्या संस्थेने आम्हाला एक हौदाचं एक नियोजन दिलेले आहेत। या 2-3 दिवसांमध्ये आम्हाला हौदाचे एक स्कीम आणून आमच्या गावामध्ये नळा पद्धतीने असं करून दिले आहेत। धर्मा डोंकी सँच्युरी ही संस्था गत 25 वर्षांपासून गाढवांच्या कल्याणासाठी कार्यरत आहे। साधारण मागील 1 वर्षापासून फियापो व धर्मा डोंकी सँच्युरी बिलोली तालुक्यातील थोडक्यात ज्या ठिकाणी रेती उत्खनन मोठ्या प्रमाणात होतं आणि या रेती वाहतुकीसाठी गाढवांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो, या गाढवांच्या कल्याणासाठी कार्य करीत आहे। त्याच्यामध्ये ट्रीटमेंट, अवेअरनेस आणि ॲडव्होकेसी या 3 पिल्लरवरती ही संस्था मागच्या 1 वर्षापासून काम करत आहे। खुर कटिंग, खुर सफाई कशा प्रकारे करायचं या निमित्ताने त्यांना ट्रेनिंग दिली व माहिती दिली आणि त्यांना समोर रोजगार उपलब्ध करण्यासाठी खुर कटिंग याच्यासाठी त्यांना माहिती दिलेली आहे। नारळी या ठिकाणी या गावामध्ये आलो आहोत। आज जागतिक गाढव दिनाच्या पार्श्वभूमीवर या गावामध्ये आपण आज एक गाढव दिवस साजरा करण्यात आला आपण केलेला आहे। त्या ठिकाणी आपण जे गाढव पालक आहेत त्यांच्यासोबत संवाद साधला आणि त्यांची आपण एक बैठक घेतली। या बैठकीमध्ये गाढवांना कसं त्यांचं संगोपन करावं, गाढवांचे जतन कसं करावं, गाढवांची निगा कशी राखावी, याच्या व्यतिरिक्त विशेष करून उन्हाळ्यामध्ये गाढवांना काय काळजी घ्यावी, उन्हाळ्यामध्ये होणारा जो त्रास आहे तो कसा कमी करावा किंवा उष्माघाताने जो त्रास गाढवांमध्ये दिसून येतो त्याची लक्षणं काय आहेत आणि त्याच्यावरच्या उपाययोजना आणि ते होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी याच्याविषयी सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली। या व्यतिरिक्त या गावचे जे गाढव पालक आहेत त्यांनी त्या गाढवांची जशी योग्यपणे निगा राखलेली आहे आणि त्यांचं जे व्यवस्थापन आहे ते इतर गाढव पालकांना देखील माहिती करून देण्यासाठी त्या पशुपालकाला, त्या गाढव पालकाला आपण सगळ्यांसमोर बोलतं करून ते माहिती सगळ्यांना पोहोचवली। आजच्या या जागतिक गाढव दिनानिमित्त आज जगामध्ये जेवढे काही गाढव आहेत ते इमानदारीने कष्ट करतात आणि त्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल ते कधीही तक्रार करताना आपल्याला आढळून येत नाही। निमूटपणे ते काम करतात, परंतु त्यांची तक्रार आपण जाणून घेऊन, त्यांचे कष्ट आपण जाणून घेऊन आपल्याला त्याच्याविषयी काही काम करता येईल आणि त्याची माहिती कशी घेता येईल याची सुद्धा माहिती आजच्या बैठकीमध्ये आपण सगळ्या पालकांना सांगितली। आणि उन्हाळ्यामध्ये गाढवांवरती जे कष्ट होऊ नये, त्यांच्यावरती अत्याचार होऊ नयेत, त्यांच्यावरती जास्त कामाचा त्रास होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी याबाबतही आपण त्यांना माहिती दिली। आमच्या गाढवांसाठी आहार दिलेले आहेत, ते कशा पद्धतीने पॉकेट म्हणजे टाकायचं आहे ते आम्हाला सगळं सविस्तर माहिती दिली आहेत।